नमस्कार शेतकरी राजांनो, स्वागत आहे तुमचे आपली सरकारी योजना या मराठी चॅनलमध्ये। तर आजचा विषय आहे संजय गांधी निराधार योजना। 1500 रुपये मिळणार प्रति महिना संजय गांधी निराधार योजना। संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति महिना 1000 रुपये ते 1500 रुपये दिले जाते। या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे व कोणत्या ठिकाणी जाऊन तुम्हाला या योजनेचा अर्ज मिळणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला पाहूया काय माहिती आहे। तर संजय गांधी योजना राबविण्याचा मुख्य उद्देश म्हणजे जे काही निराधार व्यक्ती आहे, जसे की अपंग, अंध, मानसिक व आर्थिक दृष्टिकोनाने बिमार असलेले वयोवृद्ध व्यक्ती आहे, या व्यक्तींसाठी ही योजना राबविली जाते। ही योजना 1980 या वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही वयोमर्यादा सुद्धा ठरवून दिलेली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती लाभार्थी पात्र आहे व कशा पद्धतीने या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता, बघा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। संजय गांधी निराधार योजना पात्रता, लाभार्थ्याची वय हे वर्ष 65 पेक्षा कमी असावे तरच लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे। लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे 21,000 किंवा 21,000 पेक्षा कमी असावे। अपंग प्रवर्गातील जी काही लाभार्थी आहे ती या योजनेसाठी पात्र ठरणार आहे, जसे की अपंग, मूकबधीर, मतिमंद इत्यादी अपंग प्रवर्गातील लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे। ज्या लाभार्थ्यांना काही गंभीर आजार आहेत, जसे की पक्षाघात, कर्करोग, सिकल सेल असे काही गंभीर आजार असल्यास तेही लाभार्थी सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। त्या शेतकऱ्यांच्या परिवाराला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। यासाठी मात्र एक अट आहे, ती म्हणजे शेतकऱ्याचे उत्पन्न या योजनेखाली विहित केलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असेल तर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा परिवारसुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार आहे। त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। 18 वर्षाखालील अनाथ मुलं या योजनेचे लाभ घेण्यासाठी सर्वात मोठी पात्रता व डॉक्युमेंट, जसे की ज्याही लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो लाभार्थी मागील 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, तरच या योजनेचा लाभ त्या लाभार्थ्याला देण्यात येणार आहे। संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय कागदपत्रे आवश्यक पण नाही लागणार आहे, ही कागदपत्रे कोणत्या प्रकारे आहे व कसे वापरावे, बघा संपूर्ण माहिती। यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये सर्वात पहिले वयाचा दाखला व आवश्यकपणे तुम्हाला लागणार आहे। जो लाभार्थी योजनेसाठी अर्ज करणार आहे त्या लाभार्थीची वार्षिक उत्पन्न किती आहे हे बघण्यासाठी उत्पन्न दाखला सुद्धा लागणार आहे आणि उत्पन्न दाखला हा तहसीलदाराकडचा लागणार आहे। लक्षात असू द्या, लाभार्थी हा कोणत्या ठिकाणचा रहिवासी आहे व महाराष्ट्र राज्याच्या 15 वर्षापासून रहिवासी आहे का, यासाठी रहिवासी प्रमाणपत्र हे लागणार आहे। लाभार्थी कोणत्या प्रवर्गाचा अपंग आहे व किती अपंग आहे यासाठी अपंग प्रमाणपत्र लागणार आहे। हा अर्ज तुम्हाला CSC सेंटरला जाऊन करावा लागणार आहे। या अशाच नवनवीन माहिती व अपडेटसाठी आपले मराठी चॅनल